अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आलाय। प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी वंचित, काँग्रेस, AIM आणि दोन्ही राष्ट्रवादी नेत्यांची संयुक्त बैठक पार पडल्याने राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचत आहे। गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी काँग्रेस, MIM, शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी यांच्या नेत्यांची संयुक्त बैठक पार पडली। ही बैठक तब्बल 45 मिनिटे बंद दाराआड झाली। काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी वंचितकडे भाजप विरोधी आघाडीला पाठिंबा देण्याची विनंती केल्याची माहिती आहे। काँग्रेसने याआधीच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कोणतेही पद न मागता एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला होता। दुसरीकडे भाजपने बहुमतासाठी ठाकरे गटाला ऑफर दिल्याने राजकीय हालचाली आणखी तीव्र झाल्या आहेत। 80 सदस्यांच्या सभागृहात कोणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने वंचित आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका किंगमेकर ठरणार आहे। त्यामुळे अकोल्यातील सत्ता स्थापनेचा फैसला कोणाच्या बाजूने झुकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।